संवाद साधलाय, काय बोलणं झालंय वकिलाचं आणि तुमचं काही चर्चा काय? अगोदर CID ऑफिसला गेलो होतो मी. तिथे 10-15 मिनटं बसलो. अधिकाऱ्यांची थोडी नॉमिनल चर्चा झाली आणि मग कोर्टात जाऊन आलो. असं काही खास कारण नव्हतं, जाऊन आलो. सगळं काय आपल्याला आढावा घेणं पण गरजेचं असतं सगळ्या गोष्टीचा, त्याच्यामुळे गेलो. काय अपडेट काय आलं त्याच्यात? काही अपडेट देण्यात आलं का? नाही देण्यात CID आलं कडून? काही. तेच आम्ही म्हणलं आमची काही गरज लागली तर आम्हाला बोलवा किंवा तुम्ही आमच्याकडे या, असं आम्ही त्यांना सांगितलं. तुमचा काही जबाब वगैरे घेतलाय का? नाही, मागच झालेलं जरा. पोलीस कोठडीची मागणी केली होती, त्यानंतर पोलीस कोठडी दिली. अं, देशमुख कुटुंबियाची जी मागणी होती पहिल्या दिवसापासूनची, की आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे. मग ह्याच्यामध्ये जे आरोपी आहेत त्या सर्वांना फाशी शिक्षा झाली पाहिजे. आणि आज जी काही सुनावणी होती, आज जी काही कोर्टात त्या संदर्भात वकील, CIDची यंत्रणा, SITची यंत्रणा काम करत आहे. तर त्या माध्यमातून आपल्याला सगळ्यांना कळलं आहे की आज काय मला काही जास्त व्यक्त व्हायचं नाही त्याच्यात, कारण ते न्यायालयीन प्रक्रियेमध्ये आता सगळ्या गोष्टी आहेत. त्याच्यामुळं आपण सगळेच बघतोय काय होतंय ते. आमची न्यायाची भूमिका असेल शेवटपर्यंत, आम्हाला न्याय भेटला पाहिजे. त्याच्यासाठी काही ठोस पुरावे आहेत का, असं देखील सवाल कोर्टानं SITला केलाय. आता SIT त्या म्हणजे आता याकडे तुम्ही कसं पाहता? तपासाचा भाग आहे सगळ्या यंत्रणेचा. त्या तपासाच्या भागेमध्ये जे दावे केले आहेत, जसे CIDने केले होते की खंडणी आणि खून प्रकरणात कनेक्शन आहे, तसंच ते SITचे अधिकारी, CIDचे अधिकारी ते जे दावे केलेले आहेत त्याचा तपास करतील. पुढची तुमची काय भूमिका, काही आंदोलन वगैरे काय भूमिका काय? नाही, आता आंदोलन 144 लागू आहे ना, त्याच्यामुळं जी आपली पोलीस प्रशासन आहे, कायदा आणि सुव्यवस्था, ह्याचा आपण कुठं अडसर नाही ठरलं पाहिजे, कुठं त्यांना बाधा नाही आली पाहिजे. त्यामुळेच आपण जे काही आपल्याला भूमिका आहे ते आपण प्रशासनाशी चर्चा करून आपण भूमिका घेणार आहोत. आणि जसं की मागच्या महिन्यात पण डिसेंबर महिन्यात 28 तारखेपर्यंत 27 तारखेपर्यंत 144 म्हणजे जमावबंदीचा आदेश होते, म्हणून जो मोर्चा काढला होता तो 28 तारखेला काढला होता. आणि पुढंही कोणाला कुठं कुठल्या तपासात किंवा आपल्या पोलीस प्रशासनाला कुठं अडचण नाही येणार अशी आमची भूमिका असेल. तुमच्या आंदोलनाला प्रति आंदोलन म्हणून पांगरीचं आंदोलन केलं जातं. आपण आंदोलन करतोय, न्याय मागतोय. आता कोण काय करतंय त्याच्याकडे लक्ष देत आपल्याला न्याय कसा मिळेल या भूमिकेत आपण असलो पाहिजे. तुम्ही ज्येष्ठ विधीज्ञ उज्ज्वल निकमांची मागणी केली होती मध्यंतरी. आता परत काही मुख्यमंत्र्याशी बोलणं झालं का या संदर्भात? तुम्ही काही करणार? आता नाही बोलणं झालेलं, पण एक संध्याकाळपर्यंत आपल्याला समजेल की म्हणजे नियुक्ती होते का वगैरे. तुम्ही आता इथून आंतरवालीकडे जात आहे मनोज जरांगेंना भेटीसाठी. काय तुमचं भेट होणार आहे, काय तुमचं मागणं असणार आहे जरांगेकडे, काही मागणी करणार आहे? नाही, काहीच मागणी नाही. सहज भेटून 2 शब्द बोलायचे वेळेस अशी मागणी वगैरे काय नसणार आहे. तुमच्या या सगळ्या तपास यंत्रणेवर आणखी विश्वास आहे का? तुम्ही आता नवीन जी मागणी केली होती यासाठी ती नवीन समिती मिळावी, ती नवीन मिळाली, आता यांच्यावर तुमचा विश्वास आहे का पूर्ण? आपण सर्व यंत्रणा आहेत त्यांच्यावर सगळ्यांवर विश्वास व्यक्त केलेला आहे. ते त्यांचा तपास करत आहेत. तो तपास योग्य दिशेने व्हावा म्हणून आम्ही काल तेली साहेबांना विनंती पण केलेली आहे. आणि तपास योग्य दिशेने करावा आणि होत राहील यावर विश्वास ठेवणं पण आहे आपल्याला. आणि मुख्यमंत्री साहेबांनाच सगळ्यांना आश्वस्त केलेलं आहे. त्यांनी प्रत्येक वेळेस सांगितलेलं आहे की शेवटचा आरोपी संपेपर्यंत, शेवटचा गुन्हेगार आरोपी त्यांना फाशी होईपर्यंत आमची यंत्रणा थांबणार नाही. आणि त्यावर आम्ही म्हणजे आम्हाला विश्वास दिलेला आहे तसा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.